तर आम्ही निघालेलो आहोत आता यवतला महालक्ष्मीच्या देवीला. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत बघू शकता. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येऊन जाईल. मी आणि स्नेहा आम्ही दोघी चाललो होतो. तर माझा चेहरा बघा सुजलेलाच आहे आता. 1-2 दिवस झाले मला थोडंसं आजारी होते ना, त्यामुळे मग गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. तर ते गोळ्याने मला सहन होत नाही म्हणून चेहऱ्याला थोडी सूज आलेली आहे. तर आम्ही पोहोचलो यवतमध्ये. तर बघा इथे खूप शांतता आहे आज मंदिरामध्ये आणि आम्ही गेल्यावर आरती चालू होती संध्याकाळची 7ची आरती बघा. तर आमचं छान असं दर्शन झालं आणि आजही इथं इतकं मोकळं वाटत आहे ना, कारण पौर्णिमा झाल्यावर इथे इतकी गर्दी असती की पाय ठेवायला सुद्धा जागा भेटत नाही इथं. एवढी गर्दी असते, लांबून भाविक भक्त येत असतात. त्यांचे कार्यक्रम असतात या ठिकाणी, कोणाची कंदुरी असते, कोणाचं काही नवस बोललेले असतात. तर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. पण आज बघा नशीब किती छान, आम्ही एकदम जवळून म्हणजे एकदम जवळून देवीचं दर्शन घेतलं आणि आरती चालू होती. तर छान अशी आरती वगैरे घेतली. मग नंतर मी नैवेद्याचं ताट तयार केलं. देवीसाठी खण, ओटी, नारळ, पान, फूल सगळं घेऊन आले होते. निवांत बसून अशी देवीचं सगळं नैवेद्याचं ताट केलं आणि मग ते पुजाऱ्यांना विचारलं, आम्ही आतमध्ये जाऊ का? तर त्यांनी सांगितलं हो जाऊन या. तर मग आतमध्ये गेले, छान असं दर्शन घेतलं. खणा नारळाने देवीची ओटी भरली आणि देवीचं रूप तर किती सुंदर दिसत होतं बघा, बघू शकता या ठिकाणी. खूप छान असं देवीचं रूप आहे. तर आम्ही भरपूर दिवस झाले आता इकडं राहायला आल्यापासून हे देवीची ओटी भरत असतो आषाढ महिन्यामध्ये. तर खूप नवसाला पावणारी देवी आहे. तर मग म्हटलं चला आता आषाढ महिना चालू झालेला आहे, 15 दिवस होत आलेले आहेत. नंतर पुढं आपले काही प्रॉब्लेम वगैरे असतात, तर मग म्हटलं नैवेद्य पण करता येणार नाही. तर म्हटलं घ्यावं करून. तर अचानकच ठरलं, मंगळवार पण होता आणि मग 4-4:30ला थोडीशी डाळ शिजत घातली आणि छान असं पुरणपोळीचा नैवेद्य करून घेऊन आले मी. तर या ठिकाणी छान असं आता पूजा करून घेते. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. होऊ शकता तुम्ही इथे या ठिकाणी आमचं दर्शन झालं आणि लगेच ते पुजारीने दरवाजा लावून घेतला आणि मग नंतर मी मंदिराला फेरे मारून घेतले, मंदिराला एक वेढा मारून घेतला आणि छान असं दर्शन झालं आज निवांत. तर कधी पण असं एरवी आलं ना आषाढ महिन्यामध्ये तर इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, भरपूर सारी गर्दी असते. तर मग आणि मंदिराचा परिसर पण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि खूप मोठा परिसर आहे. बाहेर सुद्धा पूर्ण यात्रा भरते बघा. इकडं आता मी दर्शन घेऊन बाहेर आलेले आहे आणि इकडे सगळे पूजेचं साहित्य विकणारे लोक बसलेले असतात आणि खूप मोठा मंदिराचा परिसर खूप आहे. तर इकडे खूप सारी गर्दी असते. इकडे खेळण्याचे दुकानं वगैरे असतात आणि देवीचं सामान जे असतं ते पूजाचं याचं नारळ वगैरे त्याचे पण भरपूर दुकानं असतात इथे. आणि इकडे आता आज तर सगळं मोकळं वाटत आहे पटांगण, पण एवढ्या पूर्ण पटांगणामध्ये भरपूर सारी गर्दी असते. दर्शन वगैरे झालं आणि नारळ वगैरे फोडून मग आम्ही इथे आलो इथं जरा पाणीपुरी खाण्यासाठी. तर यवतला आले म्हणजे मी या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी येतच असते. तर खूप छान आणि खूप टेस्टी लागते या ठिकाणी पाणीपुरी. थोडा उशीर झाला होता आम्हाला घरी जाण्यास, पण तरी म्हटलं जाऊ दे 5 मिनिटाचा वेळ काढून थोडंसं. मग आम्ही दोघींनी पाणीपुरी घेतली, खाल्ली आणि मग त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो. तर थोडीशी पाणीपुरी आज तिखटच बनवली होती त्या माणसाने आणि मग पाणीपुरी खाऊन आम्ही पुन्हा निघालो. तर बघा संध्याकाळचे 7:30 वाजून 5 मिनटं झाले होते. तर खूप अंधार होता. तर पण चला म्हटलं एकदा देवाचं काम झालं ना तर बाकीच्या कामाला जरी उशीर झाला तरी चालतं. तर मग आम्ही आता आमच्या घरी आलो गावामध्ये आणि गावातल्या देवीचं जे माळावर आपण म्हणतो ना ते की महालक्ष्मीचं मंदिर असतं, त्या ठिकाणी आम्ही आलो. इथं छोटंसं एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर आम्ही ज्या दिवसापासून या गावात राहायला आलो ना तर तेव्हापासून त्या वर्षीपासून आम्ही या ठिकाणी
नैवेद्य नारळाने देवीची ओटी भरतो प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये. आणि जी महालक्ष्मी असते गावातली ती ही महालक्ष्मीचे मंदिर आहे हे. तर इथे सुद्धा छान असा नैवेद्य दाखवला. नारळाने देवीची ओटी भरून घेतली, मनोभावे पूजा केली. तिथली देवपूजा करून घरी आले. थोडासा राहिलेला स्वयंपाक केला आणि बघू शकता या ठिकाणी मस्त अशी पुरणपोळी, दूध आणि गावरण तूप टाकून भात वगैरे, आमटी, पापड, कुरडई, भजी सगळं तयार केलं ताट आणि मिस्टरांना जेवायला दिलं. आता मी पण जेवण करून घेते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर